आरंभ फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची बीजतुला करून सह्याद्री देवराईचे प्रमुख मार्गदर्शक अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडे देशी झाडांच्या 33 प्रजातीच्या हजारो बिया सुपूर्द करण्यात आल्या। आरंभ फाउंडेशनच्या वतीने पंचक्रोशीतील शाळांच्या सहकार्याने शालेय मुलांच्या माध्यमातून बीज संकलन मोहीम राबवण्यात आली। महाराष्ट्रातून अनेक निसर्गप्रेमी शाळेतील विद्यार्थी यांनी चांगला प्रतिसाद देऊन अनेक देशी झाडांच्या बिया जमा केल्या होत्या। अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडे रोपं तयार करण्यासाठी या हजारो बिया सुपूर्द करण्यात आल्या आहेत। देशी वृक्षांच्या बियांची श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विधिवत पूजा करून बीजतुला अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते सह्याद्री देवराई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सयाजी शिंदे, ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा, यशवंत लिमये, विविध पर्यावरण प्रेमी सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहूयात। वैष्णवी जी के इस कार्यक्रम में आने का मौका मिला। सयाजी शिंदे जो मेरा जिक्र कर रहे थे, हम लोग इस समंदर की एक बूंद हैं। ये समंदर है बहुत बड़ा, उस समंदर की हम सिर्फ एक बूंद हैं, क्योंकि इन्होंने उस दुनिया में जहाँ पर लोग नकारात्मकता की तरफ देखने लगते हैं और ये सोचने लगते हैं कि ये केवल दिखाने वाले लोग अलग हैं, वास्तव में अलग हैं, उस दौर में भी सयाजी शिंदे साहब ने अद्भुत नवाचार किए हैं और ज़मीन से जुड़ कर के और भारत को भारत बनाने का एक बहुत ही वैश्विक स्तर का काम किया है। यहाँ बच्चों के बीच आए हैं, मनोबल बढ़ा रहे हैं। और ये मैं वैष्णवी जी और इन परिवार को बता दूँ, आप सब लोगों को बता दूँ, ये भारत का संभवतया एक अद्भुत इनोवेशन है, जिसमें स्थानीय जो जलवायु की प्रजातियाँ हैं उनके संरक्षण और संवर्धन में हमारी जो नई पौध है मनुष्य की, उन बच्चों को शामिल करते हुए बीज संग्रह का कार्य और फिर उनको पौधा लगाने का, फिर वृक्ष बनाने का कार्य, ये एक बहुत बड़ा अद्भुत कार्य है। सयाजी शिंदे साहब जैसे लोगों का ये बड़प्पन है कि ये समय निकाल कर आते हैं और ऐसे लोगों का मनोबल बढ़ाते हैं और मेरे जैसे छोटे से बागवान को भी अपनी बहुत बड़े मुहिम में शामिल होने का मौका देते हैं। तो मैं सयाजी शिंदे साहब को यहाँ मुझे आमंत्रित करने के लिए आभार व्यक्त करता हूँ और मतलब बड़ा खुश हूँ, क्योंकि इनको अनेक बार देखा, अनेक बार कार्यक्रमों में देखा और आज इनका ग्राउंड लेवल पर जो क्रेज देखा जनता में, जिस तरह लोगों ने घेर रखा है, वो आप सब लोगों का प्रेम है। बहुत बहुत धन्यवाद। मला असं वाटतं की जगात कोणी सेलिब्रिटी नाही, जगात कुठला वेगळा देव नाही, झाडच देव आहे, झाडच सेलिब्रिटी आहे आणि झाडच जगणं आहे। तर असं हे खूप चांगलं काम करतायत तेजस, तुम्ही तुमचं ही शाळा खूप चांगली काम करते। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे काम केलं त्यांना खूप खूप शुभेच्छा। खूप खूप दरवर्षी आपण असा प्रोग्राम घ्या आणि सीड कलेक्शनचा हा भी मंत्रालयात काय है कि खरा म्हणजे मैं दौड़ने वाला हूँ, जो मेन खेल में बजाते बोलते ना, आज ये खेल होने वाला है, वो बोलने वाला मैं हूँ। तो असली कलाकार तो हमारे पीछे होते हैं, तो वो काम करते हैं। तो सीड कलेक्शनचा प्रस्ताव घेऊन मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे जाणार आहे, त्यांना सांगणार आहे की सीड बँक, वृक्ष बँक आणि देवराई ही 3 संकल्पना शाळेत पहिलीपासून राबवा आणि त्याला जी मुलं सीड कलेक्शन करतील, त्याचे जे वृक्ष बनवतील, रोपं बनवतील, त्यांना जर जागा नसेल, त्यांच्याकडे जर शक्यता नसेल, शाळेला जागा नसेल, तर त्याची वन खात्यानं जबाबदारी घ्यायची आणि ते वन खात्यानं महाराष्ट्राच्या सगळ्या मोकळ्या जागेवरती ती रोपं लावायची। आपोआप वन खात्याचं काम पण चांगलं होईल, पर्यावरणाचं पण काम चांगलं होईल, आपण सगळ्यांनाच। तर आपण सगळे एक आहोत। वैष्णवी तुमचं आरंभ फाउंडेशन, सह्याद्री फाउंडेशन, जगातली जी काही फाउंडेशन आहे ती सगळे एकच आहे, ते सगळे एकत्र येऊन आपल्याला काम करायचं है। मैं एक ही बात बोलता हूँ, अभी जो मशाल कौन सी है, तो बस वृक्ष की ग्रीन मशाल ही काफ़ी है। आपल्याला शिवाजी महाराजांच्या त्या पेटत्या मशाली गडावर नेण्यापेक्षा आपण हिरव्या मशाली घेऊन जर गडावरती गेलो आणि दरवर्षी झाडं लावली, तुम्हाला हिरवेगार व्हायला वेळ लागणार आहे। आणि 20 वर्ष 25 वर्ष गडावरती पेटत्या मशाली घेऊन जातात, 25 वर्ष दररोज एक झाड लावलं असतात, तर या मावळ्यांच्या तर्फे किती गड, किती डोंगर हिरवे झाले असतील। तर आपण सगळं करूया। जगात चांगली माणसं जास्त आहेत, म्हणूनच जग चाललेलं आहे। आपल्याला चांगल्या माणसांच्या बाजूने उभं राहायचं आहे, वाईट कोणीच नाही। झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ। झाडाच्या एका फांदीचा आंबे तोडले, फळं तोडली, तरी दुसऱ्या फांदीचे खाताना ते म्हणत नाही की माझं हे तू का केलंस, पण भावाची 1 इंच, 1 हातभर जागा घेतली तर तो तुमच्यावर केस करतो, तुमच्या गुन्ह्याचा आरोप लावतो। तुमची बायको तुम्हाला जर तिला जर नीट पैसे दिले नाही तर लगेच तुम्हाला डिवोर्सचा दावा ठोकू शकते। बहीण असेल, भाऊ असेल तर जमिनीसाठी वाद घालू शकतात, कोर्टात जातात, पण कुठलंही झाड कधी कोर्टात जात नाही, मरेपर्यंत मरताना सुद्धा
जाळाला सुद्धा तुम्हाला ते उपयोगात पडतं आणि फायद्याला सुद्धा तुम्हाला जाणं होतं.